हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी 15 दिवसानंतर आज व्हिडिओ बनत आहे। सांगेन भगिनींनो तुम्हाला मी कुठं बिझी होते, काय करत होते, कुठे गुंतले होते। मला तातडीनं आज व्हिडिओ बनवावा लागला कारण ही लाडकी बहीण योजना आली आणि त्याच्यामुळं खूप खळबळ उडाली आहे आणि आपल्या भगिनी खूप जागी खूप परेशान आहेत आणि त्यांना थोडं मार्गदर्शन म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सगळ्यांना नॉलेज असतंच, पण जे माझ्याकडून तुम्हाला मिळतं नॉलेज आणि तुम्ही मला जे कमेंट्स करता, मी तुमचे एकेकाचे सगळ्यांचे कमेंट्स वाचले आणि तुम्ही एवढे छान छान कमेंट्स मला केले, सगळे वाचलेले आहेत मी। आणि शासकीय दर्जाची जी आपली कोर्टात केस आहे, तुम्ही टाकलेल्या कमेंट्समधून सगळे तुमचे मुद्दे मी घेतलेले आहेत आणि दिलेले आहेत सरांना। तर त्याच्यामुळे काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही की माझा मुद्दा गेला असेल का नाही, मी जे बोलले गेलं असेल का नाही। तुम्ही मेन मुद्दे जे दिले होते, बदलीचा मुद्दा आणि शक्यतो रिटायर होणाऱ्या महिलांचा आणि शिक्षणाचा, कोणी 10वी पासनं आहेत फक्त, जुन्या खूप सेविका मदतनीस आहेत, ते सगळे मुद्दे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि भगिनींनो तुम्हाला एक सांगायचं की ज्या नवीन भगिनी आहेत, तसं तर माझा व्हिडिओ कमीत कमी 30 ते 40 हजार भगिनी महाराष्ट्रातून बघतात, पण महाराष्ट्रात एवढा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पण तुम्ही सबस्क्राईब करायला का विसरून जाता? तुम्हाला पुढची माहिती नको आहे का? तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन नको आहे का? मग तुम्ही का विसरून जाता? आणि तुम्ही विसरू नये, ज्या नवीन आहेत, हे बघा पाऊस होत आहे, खूप गोंधळ आहेत, मुलं खेळत आहेत, हेच वय असतं खेळायचं, खेळू द्या, पण तुम्ही व्हिडिओवर लक्ष द्या, माझ्यावर लक्ष द्या, मी तुमच्यावर लक्ष देईन आणि पटकन तुम्ही माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायनी जास्तीत जास्त महिलांना, आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खास करून शेअर करा। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे कसे आहात याच्यावर मला कमेंट करत जा, मला सांगत जा, मला खूप चांगलं वाटतं की तुम्ही कसे आहात, तुम्ही माझ्याशी बोलता, एक संवाद आहे आपला। हा काय मी व्हिडिओ सांगते म्हणजे कुठली ज्ञानी पंडित आहे आणि तुम्हाला काय समजत नाही, येत नाही, असं काही नाही, एक संवाद आहे। मला तुमच्याशी बोलल्यावर खूप छान वाटतं, तुमचे कमेंट्स वाचून छान वाटतं, तुम्ही व्हिडिओ माझा शेअर करता, सगळ्यांना छान वाटतं। हे बघा भगिनीनो, मी तुम्हाला आज 2 व्हिडिओ पाठवणार आहे। सध्या एक तर आपल्या युनियन काय घडामोडी झाल्या, मी हायकोर्टात गेले होते, तर तिथं काय झालं, कसं झालं, तुम्हाला सगळं ते सांगणार आहे। आत्ता सध्या मी जी तातडीनं तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे जी आपल्याला योजना आली आहे, लाडकी बहीण योजना, बरोबर आली, सरकारने आपली अंगणवाडी केंद्र दाखवलं, हक्काचं घर, विश्वासाचं घर, कारण इथं अंगणवाडी सेविका काहीतरी गोंधळ करून कुठे पळून जाणार नाही आणि अंगणवाडीत रोज येणार, अंगणवाडी केंद्र पण तिथे आहे। तर त्यांनी आपली नावं दिली, आपल्याविषयी लोकांना माहिती दिली, अंगणवाडीत जा, अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून फॉर्म भरा वगैरे, ते बरोबर आहे, ठीक आहे, चालेल, आपण अशी तरी समाजसेवा करतच असतो। जर आपल्या एरियातल्या भगिनींना किंवा आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना जर 1500 रुपये मिळत असतील तर त्याच्यात काही नाही, आम्ही मदत करतोच। आमच्या सेविका मदतनीस अशा कुठंच बोलल्या नाही की आम्ही मदत करणार नाही किंवा आम्ही सरकारचं काम करणार नाही, बरोबर। जेव्हा आपल्या हिताचं, एरियातल्या लोकांच्या भल्याचं काही काम येतं तर आम्ही नक्कीच करतो। त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची झाली तर हे जे दडपण आहे, जी दादागिरी आहे, जी आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यावर चालवली आहे, ती कुठं ना कुठं थांबवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना माझं एक आव्हान आहे, हे बघा, आपली अंगणवाडीची वेळ काय आहे, अंगणवाडीत आल्यानंतर आधी आपलं काम करायचं, आपल्याला अगदी पूर्व प्राथमिक शिक्षण करायचं आहे, मुलांना खाऊ भरवायचं आहे आणि खाऊ भरवून पूर्व प्राथमिक शिक्षण झाल्यावर जेव्हा आपण मुलांना सोडतो मग त्यावेळेस येतो आपल्या घरभेटीची वेळ, बरोबर। हे मी तुम्हाला का सांगते, कारण जर उद्या कुपोषणमध्ये मुलं गेली, सॅम मॅमला आली
खूप चांगला आहार देतात ना, काजू बदाम पिस्ते वगैरे, केळी वगैरे, अंडी. अहो काय जे आहार देतात त्याच्यामध्ये कुपोषण तर काय, मग लोक बाळं खाणार नाहीत आणि लोक मरायचे. आता तर काय व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये पक्षीच निघाला, नागच निघाला, हेच झालं तेच झालं. असो, त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळालं. आपण चेक करून आपल्या मुलांना आपल्या हातून खाऊ द्यायचं. हे झालं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर आपल्या अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये आपल्याला रोजच्या 4 किंवा 5 घरभेटी येतात, बरोबर. त्या ज्या घरभेटी येतात आपल्यावर, त्या काय करायच्या, आपण त्या ग्रहभेटीला जेव्हा जातो आपण एरियामध्ये, तर त्या ग्रहभेटीमध्ये जी 4 किंवा 5 लोक आहेत त्यांच्या घरात एका कुटुंबात माझी बहीण लाडकी योजनेचा दोघी बहिणींना फायदा होणार आहे, बरोबर. मग त्या घरातले ग्रहभेटी करायची 2 फॉर्म घ्यायचे. आपल्या मोबाईलमध्ये रोजच्या ग्रहभेटी आपल्याला येतात, तर त्या जेवढ्या ग्रहभेटी आलेल्या आहेत तेवढ्याच तुम्ही करायच्या आहेत आणि तेवढीच फॉर्म भरायचे. दुसऱ्यांना टोकन नंबर द्यायचा किंवा आपल्या ग्रहभेटीत जी उद्या लाभार्थी येणार आहेत त्यांना सांगून जायचं की बाबा तुमची उद्या आम्ही ग्रहभेट करायला येणार, तेव्हा तुमचे आम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार आहेत. झेरॉक्स आपल्या पैशाने अंगणवाडी सेविका मदतनीसनी काढायचा नाही, PDF त्यांच्या व्हॉट्सअपवर द्यायचा आणि त्यांनाच काढायला लावायचा. हे बघा, फॉर्म कसा भरायचा, त्याची प्रोसिजर काय आहे ते पुष्पाताई मोरे यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. तुम्ही या योजनेतून स्वतःला कसं वाचू शकता, स्वतःला सेफ ठेवू शकता, हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझं एवढं काम आहे. बाकीचं तुम्हाला कसं भरायचं, काय भरायचं ते तुम्ही शिका आपल्या सुपरवायझरकडून किंवा पुष्पाताईंचा व्हिडिओ आहे त्याच्यामधून. ही गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ज्या आपल्या ग्रहभेटी झाल्या, खूप लोक येतील, कॉन्टॅक्ट करतील. अहो मुंबईसारख्या झोपडपट्टी एरियामध्ये तर जवळजवळच 1000, 2000, 1500 बायका आहेत, जवळ राहणार आहे. तेवढ्या बायकांचं आपण करू शकतो का? आणि आपली ड्युटी पण नाही. आणि आत्ता हे लोक बोलतात ना, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायचा नाही. शासकीय कर्मचारी तरी 5 वाजता तरी घरी जातात, ही वेबसाईट उघडत नाही, याचं काम होत नाही. आमच्या अंगणवाडी सेविका 9-9, 10-10 वाजेपर्यंत काम करतात, परत रात्री पण बसून काम करतात, कारण लाईव्ह फोटो लागतो याच्यामध्ये, OTP आहे. तर ही सगळी कामं किती तासाची झाली, याचा विचार करायला पाहिजे का नाही सरकारने. पण सरकार कधी आपला विचार करत नाही, हे आपल्याला माहिती आहे. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त रोजची जेवढी घरभेटीची लाभार्थी येतात तेवढीच घरं घ्यायची आणि त्यांना सरळ एक हमीपत्र आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे, त्यांची सही घ्यायची. पैसे येणार किंवा नाही येणार याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. ही सरकारकडून योजना आलेली, मुख्यमंत्र्याची योजना आहे, पुढं तुम्ही बघून घ्यायचं. दुसरं म्हणजे आम्हाला तुम्ही आता हे प्रोसिजर करण्यासाठी OTP दिली, जर तुम्ही दुसऱ्या कोणाला OTP दिली तर आम्ही त्याचे जबाबदार राहणार नाही. तुमच्या अकाउंटमधून पैसे गेले किंवा काय झालं तर ह्या सूचना पण आपल्याला आपल्या लाभार्थ्यांना द्यायच्यात. आणि 0 ते 6 वर्षाचे लाभार्थी, त्यांच्या आया, हेच आपले ह्या लेक लाडकी योजनेचे लाभार्थी, आपल्या गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि त्यांच्या घरची. जर तुमच्यावर कोणी प्रेशर देत असेल, काम करा, हे करा, ते करा, कुणालाही घाबरायचं नाही, सरळ उत्तर द्यायचं. माझ्या अंगणवाडीचे जे लाभार्थी आहेत मी तेवढंच काम करणार, मी दुसरं काम करणार नाही. उत्तर द्यायला शिका. आपण कुणाच्या बापाचे बांधील नाहीत. कोण आपल्याला पगार देते, आपण मानधनावर काम करतोय, शासकीय दर्जासुद्धा आपल्याला भेटलेला नाही, मग शासनाने एवढे आपल्यावर लादली काम. चला समाजसेवा म्हणून आपण करतोय हे काम, तर करा, पण सावधगिरी बाळगा. जर तुमच्यापर्यंत कोणी येईल, तुमच्यावर दादागिरी करेन, तर त्याला खंबीरपणे उभा राहून उत्तर द्या. आणि जास्त ऐकत नसेल तर 100 नंबर डायल करायचा आणि सरळ पोलिसांना सांगायचं की आमच्यावर असा असा प्रभाव आहे, आमच्यावर असा असा दबाव आहे. कारण ज्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपल्या लाभार्थ्याला आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. आम्ही सगळ्या देशाचा, सगळ्या गावाचा, सगळ्या दुनियाचा ठेका घेतला आहे का? आमच्याकडे काय तुम्ही वेगळं फंड पाठवता त्याच्यासाठी? काय आम्हाला वेगळ्या पगारी देणार आहेत का? एका फॉर्मचे 50 रुपये देणार म्हटले, पण आम्ही अशा किती ड्युट्या केलेल्या आहेत त्याचे अजून पैसे आलेले नाही, आम्हाला भेटलेले नाहीत.
तर आम्ही त्या आशेने आमच्या सेविका मदतीस करत पण नाहीत. एक माणुसकी म्हणून, एक समाजसेवा म्हणून. आणि स्त्रिया घरात राहतात आणि घरात काय प्रॉब्लेम असतो आणि कसं स्त्रियाला ह्याला फेस करावं लागतं. पैसे नसतात घरात, 2 पैसे त्यांना येऊ द्या म्हणून फक्त आम्ही समाजसेवा ही म्हणून ही काम करून देत आहे. आमच्यावर कुणाची जबाबदारी किंवा जबरदस्ती चालणार नाही. कोण गुंडे असतील, गुंडेगर्दी करत असतील, त्यांना चांगलं खेटराने बरोबर करा. रोजचे फक्त टोकन द्यायचे, जेवढ्या घरभेटी मोबाईलमध्ये आल्या तेवढ्याच. आणि सरळ तुम्हाला सकाळी पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांच्या खाऊमध्ये अडथळा होऊ देऊ नका. कुपोषण झालं तर ते पण तुम्हाला पकडणार आपल्याला. तर याची जबाबदारी, दक्षता घ्या आणि लाडकी बहीण योजनेचं काम करा. जर तुम्हाला करायचं नसेल तर सरळच मुख्य सेविकांना सांगा. आता कुठे कुठे काय होतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, वायफाय नसतो. ग्रामीण भागात आता पाऊस खूप आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, लाईट नसतात. तर तिथे कसं करणार ऑनलाईन फॉर्म? मग का घरी घेऊन जाऊन करायचे? तर आपले रोजचे 5च फॉर्म भरा. कितीही प्रेशर येऊ द्या, त्यांचे ते मुख्य सेविका त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आपल्यावर प्रेशर करतात. आपल्याला कुणाला परफॉर्मन्स दाखवायला जायचं नाही का? आपल्याला आतापर्यंत कोणत्याही सेविकेला, अंगणवाडी कर्मचारीने किती मेहनत घेतली. करोनामध्ये नावेतून त्यांनी खाऊ वाटला लोकांना, तरी पण अवॉर्ड कोणता भेटलेला नाही. आणि नाचून गाऊन लहान कपडे घालून मनोरंजन करणाऱ्या बायांना अवॉर्ड भेटतो. म्हणून परफॉर्मन्स ते गेलं खड्ड्यात. स्वतःची काळजी घ्या, बरोबर वेळेवर जेवा. ते फॉर्म भरायच्या नादात नाही जेवलात, पाणी वेळेवर नाही घेतलं, तब्येत खराब झाली तर तुमच्या मुलांना बाळांना बघायला दुसरं कोणी नाही. तुम्हीच लाडकी बहीण, तुम्हीच लाडकी आई. आणि आता ह्या भावाला का लाडकी योजना सुचली आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. तर याच्यावर मी एक ना छान छोटीशी कविता लिहिलेली आहे माझ्या तायांनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ, ही कविता चांगली व्हायरल करा, सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. 2 महिने संपात होते दादा, 2 महिने संपात होते, तेव्हा तुला दिसली नाही का ही अंगणवाडी ताई? तुला दिसली नाही अंगणवाडी ताई? 4 दिवस उपाशी बसलो आझाद मैदानात, 4 दिवस उपाशी बसलो आझाद मैदानात. आमच्यातल्या 6 वारल्या, आमच्यातल्या 6 वारल्या. तेव्हा तुझ्या जीवाला नाही कर भरली आमच्यासाठी धडकी, आमच्यासाठी धडकी. आता तुला मतदानाची वाटते टंचाई, आता तुला मतदानाची वाटते टंचाई. म्हणून तू काढलीस योजना बहीण लाडकी, बहीण लाडकी. नाही दिसली तुझ्या दाजीची तुटकी झोपडी, नाही दिसली तुझ्या दाजीची तुटकी झोपडी. आणि आता काय उपयोग आम्हाला काढून लेक लाडकी, लेक लाडकी. 2 वर्ष पोचलीस तू दादा निब्बर दोडकी, निब्बर दोडकी. उन्हातानात बिना पाण्याची घेऊन फिरत होत्या तुझ्या बहिणी रिकाम्या मडकी, रिकामी मडकी. तेव्हा नाही कर तुला बसली आमची धडकी, आमची धडकी. आम्हाला दे शासनाचा दर्जा, आम्हाला दे शासकीय दर्जा. कर आमची वेतनवाढ, कर आमची वेतनवाढ. अरे दादा, एकदा तर आमचा GR काढ, एकदा तर आमचा GR काढ. कळली नाही तुला अंगणवाडी ताईची वेदना. आम्ही सांभाळतो लहान लहान बाळं आणि तीच ताई कारे पोरकी, तीच ताई कारे पोरकी. आमच्यासाठी नाही वेतन, आमच्यासाठी नाही मानधन. मग आता मतदानासाठी तू काढलीस ना रे दादा बहीण लाडकी, बहीण लाडकी. आमचा विचार करा, आम्हाला शासकीय दर्जा द्या, आम्हाला वेतन द्या, मानधन नको आहे. ह्या 1,500ने काही होणार नाही दादा. महागाई खूप वाढलेली आहे. ही माझी एक छोटीशी माझ्या वेदना होत्या सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून, त्या मी मांडल्या. पूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ जाऊ द्या. आणि तुम्हाला सांगते, कोणाला घाबरायचं नाही, नाद नाही करायचा कुणी अंगणवाडी कर्मचाऱ्याचा. आम्ही काम करतो. आज तुम्ही आमच्याकडे ही योजना राबवायला का दिली? कारण आम्ही कुठे पळून जाणार नाहीत. आमच्या अंगणवाडी कर्मचारी रोज अंगणवाडीत येणार, त्याच जागेवर असणार.
आणि जर उद्या तुमची लाडकी योजना जर सक्सेस नाही झाली तर आम्हाला प्रश्न करायला लोक येणार आहेत. म्हणून कुणी गॅरंटी घ्यायची नाही. सगळ्यांना सांगा ही मोदीजींची गॅरंटी आहे, मुख्यमंत्र्यांची गॅरंटी आहे. आम्ही असली गॅरंटी देत नाही, आम्ही कसली गॅरंटी देणार नाही. तुम्ही फॉर्म भरा, तुमची मर्जी. आम्हाला सांगितले आम्ही हे काम करणार. पैसे येणार नाही येणार तुमचे OTP घेऊन मग तुम्ही कुणाला OTP दिला पैसे जाणार याची काही कुणी गॅरंटी घ्यायची नाही. सरळ आपल्या पालकांना सरळ शब्दात खरी खरी माहिती सांगा. नाहीतर वरून ऑफिसवरून प्रेशर येते, माझे 5 फॉर्म झाले पाहिजे, 10 फॉर्म झाले पाहिजे. आपण आपल्या थोड्या वेतनासाठी मानधनासाठी लोकांना फसवायचं काम आपण करत नाही आणि आपण करायचं नाही. सरळ खरं सांगा. 5 तर 5 फॉर्म, काही गरज नाही आपल्याला 50 फॉर्म भरून वा 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 करायची. फुकटचा मेवा हवा तेवढा देवा, ते सुद्धा होत नाही त्यांच्याकडून. 2 टाळ्यासुद्धा आपल्याला भेटत नाही. म्हणून एवढं आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. होतं तेवढं करा. खूप डोमकावळे बसलेले आहेत कॅम्प लावून, करू द्या त्यांना. कधीतरी काम करू द्या, काहीतरी काम करू द्या. कोणी गॅरंटी घ्यायची नाही. फक्त तुम्ही पण कुणाच्या सोडा. माझ्या तुम्ही सगळ्या बहिणी आहेत लाडक्या. मला तुमच्या जीवाची पर्वा आहे, मला तुमची पर्वा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि रोजच्या घरभेटीला ज्या जातात तेवढेच फॉर्म भरायचे. जास्ती टेन्शन घेऊन काम करू नका. महाराष्ट्रात 10 करोड महिला आहेत अशा 21 ते 65 वर्षाच्या. 10 करोडचं तुम्ही भरणार आहेत का? जेवढं होतं आहे तेवढं करायचं. योजना 31 ऑगस्टपर्यंत आहे आणि जिथे त्यांना जाऊन भरायचं तिथे भरू द्या. काय आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. ह्याच्या पाठोपाठ मी दुसरा व्हिडिओ पाठवणार आहे. तो आहे की मी आपल्या हायकोर्टात गेले होते, तिथे काय झालं, आपल्या अंगणवाडीचं काय आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये डिटेल सांगणार आहे. म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ पण तुम्ही शेअर करा. व्हिडिओला परत सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि 3 आठवडे व्हिडिओ का नाही पाठवला ते विचारू नका. मी एवढी बिझी होते, इतकी जास्त बिझी होते. 1 आठवडा शनिवारी मला हायकोर्टात जावं लागलं. 2 आठवडे मी ती जी दिली होती सगळी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बोलणार आहे. पण लाडकी बहीण माझ्यासाठी लाडकी राहा. स्वतःला जपा. स्वतःचे फॉर्म आधी भरा, मदतनीसचे फॉर्म आधी भरा, आपल्या घरच्या लोकांचे फॉर्म आधी भरा. अंगणवाडीच्या वेळेनंतर जर कोण बोलत असेल तर अंगणवाडीच्या वेळेच्या नंतर आपला कुणाचीही आपल्यावर जबाबदारी जबरदस्ती नाही. तेव्हा तुम्ही एक माणुसकी म्हणून बसलात तर तुम्हाला कोणी काय मानधन दिलं किंवा काय दिलं तर त्याची हे करायची गरज नाही. घ्या, मागून घ्या. संध्याकाळी काम करणार, जेवण कोण करणार आहे घरी? मग त्या जेवणाला पैसे नाहीत का लागत? कोण बोलतं पैसे नाही घ्यायचे? घ्यायचे. अंगणवाडीच्या वेळेनंतर घ्यायचे आणि फॉर्म भरायचे. कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. सगळे खातात, आपण खाल्लं तर काय झालं? घाबरू नका अजिबात. अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत काम करत असताना, फॉर्म भरत असताना 1 रुपया घ्यायचा नाही, 1 रुपया द्यायचा नाही. आणि झेरॉक्ससुद्धा पालकांना काढून आणायला सांगायचा आणि जेवढ्या घरभेटीत तेवढेच फॉर्म भरायचे रोजचे. धन्यवाद माझ्या भगिनीनो. सक्सेस होऊ द्या. लाडकी बहीण योजना मिळू द्या आपल्या सगळ्या बहिणींना 1,500 रुपये. कारण आपल्या हातातून काहीतरी चांगलं काम होतं आहे. कुठं आली योजना? अंगणवाडीत. अंगणवाडी काय आहे? समाजाचं माहेर घर निर्माण करणं, म्हणजे त्याचं काय म्हणतात ते नष्ट करणारी समस्या. हे केंद्रबिंदू म्हणजे अंगणवाडी. लहान लहान मुलांचं भविष्य घडू द्या. आपल्या बालकांच्या आयांना 1,500 रुपये मिळू द्या. त्याच्यात आपण समाधानी आहोत. आपल्याला समाजसेवा करतोच आहेत आपण. म्हणून एवढं काय टेन्शन घेऊ नका. निवांत राहा. भरपूर झोप घ्या, भरपूर जेवा, स्वतःचं लक्ष द्या आणि दुसऱ्याची काळजी करू नका. स्वतःची आधी काळजी करा. योजना येत राहतील, सरकार येत राहील, सरकार जात राहील, योजना जात राहील. तुमचं जीवन परत येणार नाही. ही वसीमा असू दे, लसा असू दे, पुष्पा असू दे, कविता असू दे, ही एकच आलेली आहे आणि एकच युनिक आहे. माझ्यासारखं बघा दुसरं कोणी नाही. डोळे सगळ्यांचे सेम आहेत, नाक सगळ्यांचं, कान सगळं पण एकसारखं आहे. पण एकसारखे दिसतो का आपण? नाही ना. मग काहीतरी आपण युनिक आहोत. आपल्याला देवाने बनवलं. आपला वेळ कुणामागे खर्च करायचा हे मी 10 वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवते.
जे नाही समजत लोक त्यांच्यासाठी मी काय नाही करू शकत, समजून घ्या तायांनो. चला धन्यवाद. दुसरा व्हिडिओ मी पाठवणारच आहे तुम्हाला. तोपर्यंत हा व्हिडिओ पुढे 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 तुम्ही शेअर करा. सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. जय महाराष्ट्र. हो द्या सक्सेस लाडली बहीण. बघू काय करतोय आपला दादा. इलेक्शन आलंय जवळ.